नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही ही सीमाला विचारते की आंटी, मला एक विचारायचं होतं. विचारू किंवा नको विचारू, परंतु आता मी इतक्या दिवसापासून येते आहे तर विचारते. आणि मला बरेच दिवस झाले मी पार्लरला गेले नाही, त्यामुळे मला पार्लरला जायचंय. आता सीमा म्हणते की जा, काही हरकत नाही, पण मी तुझ्यासोबत नैनाला पाठवते, नैनाला घेऊन जातो सोबत. तेवढ्यात पार्वती आजी तेथे येते. पार्वती आजी म्हणते की काय ग सीमा, काय झाले? तेव्हा सीमा म्हणते की तिला पार्लरला जायचे आणि तिला ब्युटी पार्लर मध्ये तिच्यासोबत मी नैनाला पाठवते. तेव्हा आजी म्हणते की अगं मी आहे ना, मी घेऊन जाते आणि नैनाला सुद्धा येऊन दे का आमच्या सोबत, कारण काही जर गडबड झाली तर ती आमच्या सोबत असेल. तेव्हा आता माही म्हणते की गडबड का होईल, आता तर मी अगदी सेम टू सेम रमा सुद्धा झाले. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं असं तुला वाटतं, अख्ख्या जगाला मात्र ते नाही वाटत. तेव्हा आता पार्वती आजी हसून म्हणते की मला तर मुळीच वाटत नाही. सीमा म्हणते की हो ना, नाहीतर काय. तेव्हा मात्र आता माही ही थोडीशी रागात म्हणते की ओके फाईन, आणि परत म्हणते की आय एम हॅपी, आणि आज मी माझ्या ग्रँडमा बरोबर पार्लरला जाते म्हणून आता आईजीचे चांगले गालगुच्चे धरते. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की अगं जर तू असंच वागत राहिली तर कोण मात्र तुला रमा म्हणेन बरं. सीमा म्हणते की नाहीतर काय, आणि हे बघ ना अगं, आई बरोबर आमच्या कुणात अशी वागण्याची हिंमत नाही बरं का, तू कसं जमवतेस ग हे. तर पार्वती आजीला हसू येतं. तेव्हा माही पुन्हा पार्वती आजीला सॉरी म्हणते. तर पार्वती आजी म्हणते की हो हो चला आता, आणि लगेच ती आता म्हणते की चला ग्रँडमा आपल्याला जायचं. तर पार्वती आजी म्हणते की बरं बरं चल, मी ड्रायव्हरला सांगते, म्हणून त्या दोघी आता बाहेर येत असतात. तर आता आजी म्हणते की माझ्या बरोबर जरा सावकाश बर का. तर माही म्हणते की हो हो. त्यानंतर आता गाडीतून मात्र पार्वती आजी, नैना आणि माही या पार्लरकडे येतात. पार्लर आल्यानंतर गाडी थांबवतात. आजी, नैना आणि माही ह्या गाडीतून खाली उतरतात. तर आजी म्हणते की हे बघ आले पार्लर. तेव्हा आता माही अगदी साडी आवरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता आजी म्हणते की काय ग, अजूनपर्यंत तुला अजून साडी नाही आवरता येत का. तेव्हा माही म्हणते की यस ग्रँडमा, आणि कूल ग्रँडमा, मी म्हणते तू सुद्धा फेशियल करून घे आणि स्पा सुद्धा. आजी तर खुश म्हणते की हो यस ऑफकोर्स मी करते ना, अगदी तू म्हणशील तसं होईल. आणि तेवढ्यात मात्र आता ही देविका आहे, ती सुद्धा त्याच पार्लरला आलेली असते आणि त्याच वेळेस तिला घोटाळ्यांचा कॉल येतो. तेव्हा आता ती घोटाळ्यांना सांगत असते की हे बघा घोटाळे, मी ब्युटी पार्लर मध्ये आलेले आहे, त्यामुळे तुम्ही आता प्लीज मला डिस्टर्ब करू नका आणि परत कॉल करू नका. जेव्हा आता देविकाची गाडी थांबते तर तिथे समोरच पार्वती आजी, माही आणि नैना एकमेकीशी गप्पा करत असतात. त्यानंतर आता देविका जेव्हा गाडीच्या खाली उतरते तर तिला समोर आता माही दिसते आणि म्हणते की माही इथे, आणि नाही मला ही रमा आहे, ही माही नाही, आणि हिच्याकडे बघून मला माहीची आठवण का होत असेल बरं, आणि हिच्याकडे बघून ही सुद्धा असं वाटत नाही की पार्लर मध्ये जाते म्हणून, आणि ही मुलगी अशी राहते की नाही, खरंच काहीच कळत नाही की ही मुलगी पार्लरला काही करत असेल म्हणून देविकाला थोडासा डाऊट येतो आणि देविका लगेच पुढे येत असते. तेव्हा मात्र आता माही आता पार्वती आजी, नैना या दोघींसोबत गप्पा करत असते. तिचा चेहरा अगदी तेथे समोर असतो आणि देविकाही तिच्या मागून येते आणि तिच्या खांद्यावर जेव्हा हात ठेवते तर माही वळून पाहते. तेव्हा मात्र माही खूप अशी घाबरते आणि देविकाला बघून तिला तर धक्काच बसतो. तेव्हा देविका मुद्दा म्हणते की माही अगं काय म्हणतेस, ओळखलत ना मला तू. तेव्हा माही आता पुन्हा नाटक करते आणि म्हणते की कोण माही, अहो मी रमा आहे. हो, तुम्ही असे कुठून सुद्धा मध्येच काय येतात, भीती वाटते मला. आणि आता तर मला जास्त भीती वाटते, कारण माझ्या सासूबाईंपेक्षा माझ्या आजी सासू ह्या जास्त कडक आहे. पुरुषांची काय तर कोणत्याही बाईशी सुद्धा त्यांना बोललेलं नाही चालत, हो की नाही आजी सासू. तर आजी आणि नैना म्हणतात की हो हो. तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो ना, आणि कशासाठी आपण उगाच कुणाशी बोलायचं, आपण आपलं बरं, आपलं काम बरं आणि आपलं कुटुंब बरं, कशाला उगाच असा वायफट वेळ घालायचा. आणि काय हो, काय झालं, तुम्ही माझ्या नाचुनीची का असं बळजबरीने बोलतात. तेव्हा देविका म्हणते की जस्ट मी बोलले कारण ही माझ्या मुलीसारखी दिसते. तेव्हा आता माही लगेच देविकाला म्हणते की ती सावत्र मुलगी आहे तुमची. तर देविका अगदी धक्क्यानेच आता माहीकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा रूम मध्ये असतो आणि तो सारखा एकच विचार करत असतो. माहीच्या वागण्याचा त्याला जरा संशय येतो आणि ही रमा काहीतरी विचित्रच वागते. काल रात्री तर ती कपाटामध्ये काहीतरी असं काढत सुद्धा होते, नक्की काहीतरी असं कपाटामध्ये होते. तेव्हा मी तिच्या जवळ गेलो तर तिने लगेच
लगेच कपाट लावून घेतले. नक्की काय असतं ती शोधत असेल आणि तेव्हा त्या क्षणाची आता अक्षयला आठवत होते. आणि जेव्हा तिच्या हातावर कॉफी सांडली होती तेव्हा मी पाण्याखाली तिचा हात धुत होतो तेव्हा मात्र ती हात अगदी झटकावून अशी लांब का गेली असेल, नक्की ती का असं वागत असेल, माझ्यापासून दूर का जात असेल. म्हणून तो आता ते कपाट उचकण्याचं ठरवतो आणि जे काही करतो ते बरोबर आहे किंवा नाही असे म्हणून नाही, उचकतोच म्हणून तो आता कपाट उचकायला जाणार. तोच तेथे आता अभि येतो. अभि म्हणतो की अरे अक्षय. अक्षयचं मात्र लक्ष नसतं तर अभि हा पुन्हा अक्षय असं ओरडतो. तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की अभि त्याला आवाज देतोय म्हणून. अभि पुन्हा विचारतो की काय रे अक्षय, तुझं काय सुरू आहे. तर अक्षय म्हणतो की हे बघ अभि, माझा अजून सुद्धा रमावर विश्वास नाही. तेव्हा अभि म्हणतो की अरे परत तेच काय रे अक्षय, तू काय सारखा तोच विचार करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, काल रात्री कपाटात रमा काहीतरी लपवत होती आणि जेव्हा मी तिला विचारलं की तेव्हा ती लगेच अगदी कपाट लावून घेतले. तेव्हा आता अभि म्हणतो की कपाटात असं काय असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे येथे या कपाटात एक बॅग आहे आणि त्या बॅगेमध्ये तिचं काहीतरी सुरू असतं, चालले सुद्धा होते. तेव्हा अभि म्हणतो की तेथे काही नाही, चल बॅग वगैरे काही नाही, चल बरं घे ते कपाट लावून. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की नाही, तेथे काहीतरी आहे. आणि तेवढ्यात मात्र नैना ही टेन्शन मध्ये असते आणि एक जी काही माहीची जी बॅग आहे तर ती बॅग आणि ते कपडे सर्व काही तिने नैनाच्या रूम मध्ये नेऊन ठेवलेले असतात. म्हणून आता तेथे अक्षयला काही माहीबद्दल सापडणार नाही. त्यानंतर मात्र आता इकडे देविका ही माहीला विचारते की काय ग, तू सावत्र मुलगी अशी आहे असं का म्हटलीस, नक्की तुला माझ्या मुलीबद्दल काय माहिती आहे. आता अगदी शांत आवाजात माही म्हणते की अहो असं काय म्हणतात, तुम्हीच नाही का त्या दिवशी जेव्हा आमच्या घरी आला होता तेव्हा सांगितले, माझ्यात आणि माझ्या सासूबाई मध्ये तुम्ही भांडण लावलं होतं तेव्हाच तुम्ही मला सांगितलं होतं. आणि तसंही तो तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्हाला एक मुलगी असेल म्हणून, कारण तुम्ही खूप असं तरुण दिसतात, असं वाटतं की तुम्ही त्यांच्या बहिणच दिसतात. तेव्हा मात्र आता लगेच देविका खूप खुश होते, लाजते सुद्धा. नैना आणि आजी तर हसतातच. देविका म्हणते की हो ना, असं प्रत्येक लोकांना वाटतं. तर आजी म्हणते की अहो कशाला वेळ वाया घालवतात आणि माझ्या नाचसुनेचा इतका वेळ घेतात आणि तिला तर काय बडबड करायलाच हवी असते. आणि पार्वती आजी माहीला म्हणतात की काय ग, तुला सतत बडबड केल्याशिवाय राहत नाही का. तेव्हा नैना सुद्धा म्हणते की बघितलंस का ही असं करते, टीका कसं वागायचं हे काही कळतच नाही. आणि कधी नाही इका आपण पार्लरला घेऊन आलो, आनंदाने यायचंच नाही आणि नाही हिला पार्लर म्हणजे माहितीच नाही आणि कसं राहायचं ते काही कळत नाही. कसं सांभाळणार रे देवा, ही कसं सांभाळणार. पार्वती आजी म्हणते की ही अशी आहे त्यामुळे सर्वांची चिडचिड होते आणि देविकाला म्हणते की उगाच तुम्ही तिच्याबरोबर म्हणजे बोलून तिचा वेळ वाया घालवता. तेव्हा नैना लगेच म्हणते की रमा अगं आजी मात्र आता चिडलेली आहे, आता तुझं काही खरं नाही. तेव्हा मात्र माही सुद्धा ऍक्टिंग करणारीच असते. माही आता खांद्यावर पदर घेते आणि आजीला म्हणते की नाही अहो मी तुमच्या पाया पडते, पण असं काही मात्र करू नका. अहो मला माहेरी मात्र पाठवू नका रागाच्या भरात. आता मी काय करू ह्या बोलतात ना माझ्याकडे म्हणून देविकाकडे बोट करते आणि देविकाला म्हणते की तुमच्यामुळे मला त्यांची माफी मागावी लागते. तेव्हा पार्वती आजी रागानेच म्हणते की हो तू घरी येच, मी तुला चांगली अद्दल घडवते. आणि पार्वती आजी सुद्धा आता या नाटकात सामील होते. तेव्हा मात्र आता नैना लगेच माहीला बाजूला लोटते आणि देविकाच्या समोर येते आणि म्हणते की बघितलंस का, झाले ना तुमच्या मनासारखं, कशाला बिचारीला तुम्ही इतकं बोलणे ऐकून घ्यायला लावतात. तेव्हा आता देविका म्हणते की अहो मी काय केलं, मी फक्त विचारलं आणि मी बोलले. तर नैना म्हणते की मग अहो नका बोलू, अहो त्या खूपच स्ट्रिक्ट आहे, नाही आवडत त्यांना दुसऱ्याशी बोललेलं. तेव्हा मात्र आता पार्वती आजी मुद्दाम माहीला म्हणत असते की हो ये ना तू घरीच ये, तोपर्यंत मी तुला सगळ्या बंगल्याची साफसफाई करायला लावते. आणि तेवढंच नाही तर लगेच आता देविका म्हणते की ओके. तर पार्वती आजी शांत होते, मी येथून जाते आणि तुमचं जे काही आहे ते कंटिन्यू करा. असे बोलून वैतागून देविका ही निघून जाते आणि माही मात्र इतकी खुश होते आणि लगेच इकडून तिकडून असा मस्त ऍक्टिंग करते. तेव्हा पार्वती आजी तिला म्हणते की शांत, जरा शांत. त्यानंतर मात्र आता इकडे अभि हा अक्षयला म्हणतो की काय रे तू तर म्हणत होता बॅग आहे म्हणून, मग कुठे बॅग आहे. हे तर येते रमाच्या साड्या आहेत आणि ती रमाची साडी आहे ना, कारण आता जेव्हा अक्षयने रमाला कपाटामध्ये म्हणजे माहीला उचकताना पाहिलेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र माहीने ती बॅग आणि जे काही तिचा सामान आहे ते सर्व नैनाकडे नेऊन ठेवलेलं असतं. तेव्हा अक्षयला आणखीन टेन्शन येते आणि तो अगदी विचारत असतो. तर अभि त्याला म्हणतो की अक्षय जरा शांत हो प्लीज, ऐकशील का माझं, अरे तू आता रमावर संशय घेणं मात्र थांबव. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे झाले का तुझ्या बोलून, थांब आता. आणि हे बघ ती मला अजूनपर्यंत हे का सांगत नाही की तिचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला
झाला, मग तिला तेथून वाचून कोण घेऊन गेलं, तिला हॉस्पिटलला कोणी नेलं याबद्दल ती काहीच कसं का सांगत नाही. ती इतकी फिट कशी झाली. तेव्हा अभि म्हणतो की अरे ठीक आहे, आज नाही तर ती उद्या सांगेल ना, तू कशाला इतकी घाई करतोस. अरे ती काही सांगत नाही म्हणून ही रमाच नाही असा विचार करणार आहेस का तू. तेव्हा आता अक्षयला कसं सांगू ते नाही कळत. अक्षय म्हणतो की अभ्या अरे कसं सांगू तेच मला नाही कळत, कारण आमच्यामध्ये एक असं अंतर आलं. अरे रमा खरंच बदलली, रमाचा स्वभाव असा नव्हता, आपली रमा अशी नव्हती. हे बघ ना, काल जेव्हा मी ती कपाटात काहीतरी उचकत होती आणि माझ्या हातात कॉफीचा कप होता, तेव्हा मी तिला विचारलं की काय उचकत आहे, तेव्हा तर तिने मला काही पाहून तर दिले नाही, परंतु आमच्या ज्या झटापटीत कॉफी तिच्या हातावर सांडली म्हणून मी तिचा हात धरला आणि तिला तिकडे पाण्याखाली तिचा हात धरला बाथरूममध्ये नेऊन, परंतु तिने मात्र हात झटकला आणि मला अगदी म्हणजे असं झिडकारून असं लांब बाजूला लोटलं आणि ती तर मला अगदी काही तिच्या जवळपास सुद्धा फिरकून देत नाही. म्हणजे अरे तू म्हणतोस तसा की अपघातामध्ये तिच्यात नक्की काहीतरी असा बदल झाला असेल, तिच्यातील तो बदल चांगलाच आहे, तिचा कॉन्फिडन्स वाढलेला सुद्धा आहे, हे सर्व काही चांगलंच आहे. म्हणजे तू जसं म्हणतो की तिची ऑपरेटिंग सिस्टीम ही जरा जास्त अपडेट झालेली आहे. अरे पण अरे मला हे कळत नाही की ती माझ्यापासून जास्त लांब का जाते, तेच मला नाही कळत की रमा असं का वागते. आपली रमा अशी नव्हती, परंतु हे सर्व ती का करत असेल ते मला माहिती नाही. म्हणून अक्षयला आता डाऊट येतो. तर अभिला आता कसं म्हणजे समजतच नाही की याला नक्की कसं समजावं म्हणून. अभि म्हणतो की हो तू बरोबर बोलतो, पण थांब, त्या विषयाशी मी आता एकदा तिच्याशी बोलतो, तू मात्र बोलू नकोस. तेव्हा अक्षय विचारतो की का, तर अभि म्हणतो की नाही तू बोलू नकोस, मी बोलतो, कारण आणि तो अपघात तुझ्या समोर झालेला आहे, त्यामुळे तू काही करू शकला नाही, तिला वाचू शकला नाही, याचा ना कदाचित तिच्या मनामध्ये राग असेल, म्हणून मी म्हणतो की तू बोलू नको. तेव्हा अक्षय मात्र आता इतका टेन्शन मध्ये येतो आणि कदाचित तू जर वेळेत पोहोचला असता तर हे घडलं नसतं असं काहीतरी तिला वाटत असेल, म्हणून ती मुद्दाम असं वागत असेल, त्यामुळे तू काही काळजी करू नको, मी एकदा तिच्याशी बोलतो. तेव्हा आता अक्षयला एक प्रकारचा धक्काच बसतो. तो अभिला म्हणतो की अरे हो ना अभ्या, अरे हा तर विचार मी कधीही केलाच नाही आणि खरंच तू जे काही म्हणतो ते अगदी खरं आहे. तिच्या मनामध्ये माझ्याविषयी राग तर असणारच, कारण मी तिला नाही वाचू शकलो. तेव्हा आता अभि म्हणतो की हो अरे होईल ते व्यवस्थित, तू काही काळजी करू नको, आपण ते सर्व व्यवस्थित करू. अरे परंतु आता मात्र तू थंड घे, म्हणजे शांत घे. तर आता अक्षय पुन्हा विचारतो की अरे पण आर्था का रडली. अरे मग अर्थात तिच्याजवळ गेल्यानंतर ती रडते का, तर अभिला आता पुन्हा एक धक्का बसतो. अभि म्हणतो की काय अक्षय काय बोलतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की हो अरे जेव्हा ती रमा तिच्या जवळ जाती तर ती का रडत असेल. तेव्हा अभि म्हणतो की अरे अर्था अजूनपर्यंत लहानच आहे आणि जी काही आता हे चेहरे आहेत ती तर तिच्यासाठी अगदी ओळखीचे नाहीतच ना. आणि हे बघ ना, अरे अर्था आणि रमा खूप काळ असा झाला की एकमेकींच्या जवळ एकमेकींच्या समोर नाही आल्यात, त्यामुळे बहुतेक ती विसरली असेल रमाला आणि ते नक्की शक्य होईल. तर तेव्हा अक्षय म्हणतो की बरं हे व्यवस्थित आहे, मग आपण त्यासाठी प्रयत्न करूयात, अख्खा अर्थाच्या आठवणी आपण जाग्या करूया. रमाला सांगू की आपण अख्खा एक दिवस तू अर्थाजवळ घाल, म्हणजे नक्की अर्थाला तिची आठवण होईल आणि तिचा लळा लागेल. अरे हो ना, त्यांच्यामध्ये किती छान असा बॉन्ड आहे आणि तो पुन्हा बॉन्ड क्रिएट होईल, त्यांच्यामध्ये एकवाद निर्माण होईल. तर अभि म्हणतो की नाही अरे ते अर्थाला नाही जमणार. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अर्थाला नाही परंतु रमाला मात्र जमेल ना. अरे रमा हे सर्व मॅनेज करेल, कारण त्या दोघींचा किती छान असा बॉन्ड होता, आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आपण रमाला हे सर्व करायला सांगू की अख्खा एक दिवस तू अर्थाला सांभाळ म्हणून, आपण रमाला हे करायला नक्की सांगू. तेव्हा आता अभिला आणखीन टेन्शन येतं की नक्की हे आता अक्षयला कसं समजायचं तेच त्याला नाही कळत. अभि सारखा त्याच्याकडे पाहत असतो आणि अक्षय मात्र आता ह्या गोष्टीचा विचार करत असतो. तेव्हा अक्षयने पक्क ठरवलेलं असतं आणि लगेच तो आता माहीला घेऊन आता ह्या अर्थाच्या रूममध्ये येतो. सीमा आणि अभि तर तेथेच असतात आणि माही मात्र आता अगदी अवघडल्यासारखं तिला होत असतं, कारण अर्था ही समोर बेडवर बसलेली असते, खेळण्यांशी खेळत असते. तर आता अक्षय माहीला म्हणतो, म्हणजे त्याला रमा असं वाटत असतं आणि त्या रमाला म्हणत असतो की किती दिवस झालं तुम्ही दोघींनी असा एकत्र वेळ नाही घालवला म्हणून, आणि जोपर्यंत तू नव्हती तेव्हा तुला अर्था खरंच खूप मिस करत होती, त्यासाठी आता पूर्ण एक दिवस बरोबर घालायचा म्हणून. तेव्हा आता माही म्हणते की काय, आणि अक्षय म्हणतो की काय नाही. तर आता माही मुद्दाम खुश होऊन म्हणते की हो हो मला आवडेल. तेव्हा माही आता सीमाकडे पाहायला सुरुवात करते. तर सीमा म्हणते की अरे कशाला उगाच, तिला जरा आराम करून दे, कशाला तू हे सर्व करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई तू कशाला इतकी काळजी करतेस, आणि रमा किती छान तिच्याशी खेळू शकते, तिची किती छान प्रकारे काळजी घेते हे तर आपल्याला माहितीच आहे, आणि घेईल ती काळजी. आणि काय ग रमा, घेशील ना
तू काळजी. तेव्हा आता माही म्हणते की हो हो नक्की घेईल. आता अभिला सुद्धा आता काय बोलू आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते आणि तो फक्त आता भिट्या पाहतच. तेव्हा आता सीमाला टेन्शन येतं तर ती लगेच मनात म्हणते की अरे देवा, आता ह्या माहीला अर्थाला कसं सांभाळता येईल बरं. अक्षय अर्थाकडे बघून हसतो. आहे आहे अगं तुझी रमा आहे. तेव्हा लगेच आता रमा सुद्धा म्हणते की हो हो आहे. तेव्हा लगेच ती असं करते तर अक्षय म्हणतो की अगं काय करते, घे ना अर्थाला तू. तेव्हा माहीला टेन्शन येतं. माही म्हणते की हो घेते ना. तर सीमा आता माहीकडे पाहत असते. तेव्हा अक्षय आता त्या दोघांना म्हणतो की चला आपण दोघे आता बाहेर जाऊयात. तेव्हा सीमा म्हणते की नाही थांबूयात. तर अक्षय म्हणतो की कशाला, आता ती घेते ना अर्थाला. त्या दोघेही आता एकमेकींबरोबर वेळ घालवतील मस्त. चला बाहेर. परंतु अभि आणि सीमा या दोघांना काही बाहेर म्हणजे जाऊ की नको असं होत असतं. कारण त्यांना आता अर्थाला आता माहीला काही सांभाळता येत नाही हे माहिती असतं. परंतु अक्षयला कसं समजावं आणि हेच त्यांना काही कळत नसतं. परंतु अक्षय आता खूप असा आग्रह करतो आणि शेवटी अक्षयच्या या आग्रहापुढे नाईलाजाने त्या दोघांना बाहेर जावे लागते. तर माहीला आता खूप असं टेन्शन येतं कारण तिने आतापर्यंत कोणत्याही लहान बाळाला घेतलेलं सुद्धा नाही. मग आता ह्या अर्थाला कसं सांभाळणार. तेव्हा आता माही लगेच अर्थाजवळ बसते आणि अर्थाला म्हणते की अर्था तू रडू नकोस बर का. परंतु अर्था मात्र आता तिकडे बोट खुणावत असते कारण तिला तिकडे जायचं असतं, माहीकडे यायचं नसतं. तेव्हा लगेच आता माही म्हणते की अर्था हाय फ्रेंड्स. तेव्हा मात्र अर्था काहीच बोलत नाही. तर आता माही म्हणते की नाही. मग आता हे बघ अर्था तू रडू नकोस बर का. परंतु अर्था मात्र आता रडायला सुरुवात करते. तेव्हा माहीला आता खूप टेन्शन येते. माही म्हणते की अगं मला माहिती नाही की तुला कसं सांभाळायचं असतं आणि चल आता आपण रील करूयात आणि तुला मी हवं ते आवडतं ते खेळणं देईल. परंतु रडू मात्र नकोस बर का. तुला कळतं का मी तुझ्याशी काय बोलते ते. तेव्हा मात्र आता अर्था पुन्हा मोठ्याने रडायला सुरुवात करते. माही म्हणते की काय अजून रडते, अरे देवा कुठे अडकले मी आता. तेव्हा मात्र आता अर्था काही थांबायला ह्या माहीजवळ तयार नसते. ती लगेच आता बेडवरून खाली यायला निघते. तेव्हा आता माहीला टेन्शन येते की कसं हिला थांबू, म्हणून ती लगेच अर्थाला उचलून घेते. तेव्हा आता सीमा, अभि आणि अक्षय मात्र ही रूमच्या बाहेरच असतात. अक्षय मात्र अगदी लक्ष ठेवूनच असतो. तर सीमा आणि अभि हे दोघं एकमेकांना खुणावत असतात. तेव्हा सीमा म्हणते की अरे रमा अजून पूर्णपणे बरी नाही झाली, तिच्यावर आता इतकी मोठी अर्थाची जबाबदारी आपण काय इतक्या लवकर द्यायची. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आई तू काही काळजी करू नको. हे बघ अगं रमा पटकन बरी होईल. जेव्हा ती अर्थाबरोबर असा वेळ घालविल ना तेव्हा ती अगदी रिकवर होईल. आणि या अगोदर सुद्धा रमाने अर्थाचं मातृत्व स्वीकारलं होतं. तेव्हा सीमा म्हणते की हो. तर आता अक्षय म्हणतो की आई अगं तू काही काळजी करू नको, तू जा बरं, मी थांबतो, मी आहे इथे. तेव्हा सीमा म्हणते की नाही नको, अरे मी सुद्धा थांबते, मला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की आई अगं खरंच जा. एवढ्यात सीमा ही अभिला खुणावून सांगत असते की तू यांच्याकडे लक्ष ठेव आणि अक्षयला म्हणते की हो हो जाते मी आता. तेव्हा आता सीमा ही जाते. त्यानंतर आता अभि हा अक्षयला समजावतो की अरे अक्षय काय हे, अरे मला पूर्ण खात्री आहे की अरे माही सर्व काही म्हणजे रमा व्यवस्थित करेल म्हणून. आणि अभिला आता कसं याला समजावू हेच कळत नाही. तर अक्षय ऐकायला तयारच नसतो. अक्षय म्हणतो की अरे अभि तू बघतच राहा, नक्की ती त्याला व्यवस्थित शांत करेल आणि तिला सांभाळून सुद्धा घेईल. अरे तू कशाला इतकं टेन्शन घेतो. या अगोदर सुद्धा त्या दोघे तर सुद्धा म्हणजे रमाने त्या आपल्या अर्थाला सांभाळलेले आहे, त्यामुळे ती नक्की सांभाळेल. आणि हे बघ रमाने जर अर्थाबरोबर असा वेळ घालवला तर अगदी त्या प्रेमाने आपली रमा नक्की लवकर बरी होऊ शकते. आणि हे बघ मायलेकीची भेट ही सर्वात छान असं औषध असतं. तेव्हा अभि म्हणतो की हो हो. तर अक्षय म्हणतो की एकदा त्या दोघींनी एकमेकींसोबत वेळ घालवला तेव्हा त्या दोघींच्याही चेहऱ्यावर आपल्याला तो आनंद पाहायला मिळेल. तेव्हा तू काही काळजी करू नको, अगदी शांत हो. त्यानंतर आता मात्र माही ही काही खेळणी घेऊन माही जवळ येते आणि माहीला म्हणते की हे बघ डॉल, अगं तू तुझ्या डॉलचं नाव तर ठेवलं असेल, मी सुद्धा माझ्या डॉलचं नाव ठेवलं बरं का. परंतु अर्था मात्र आणखीन जोराने रडायला सुरुवात करते. अगं अर्था अशी रडू नको, आणि तुला माहिती आहे का अर्था तू किती क्यूट आहे, आणि जर मला कोणी असं क्यूट म्हणलं तर मी लगेच हसतेस, असं रडत नाही तुझ्यासारखं. आणि हे बघ तू सुद्धा माझ्या एवढीच क्यूट आहे, खरंच यू आर अ स्वीटी बॉय. तेव्हा आता खूप काही समजावते तरी सुद्धा अर्थाच्या डोळ्यात पाणी असतं. अर्था सारखी तिच्याकडे पाहत असते. तेव्हा आता माही वैतागून म्हणते की अर्था प्लीज अगं रडू नकोस. आणि ती स्वतःशीच म्हणत असते की क्यूट आंटी का मला सांगत नसेल की यांच्याकडे एक स्वतःचं लहान बाळ आहे म्हणून. आणि अर्थाला म्हणते की अर्था अगं तू रडण्याऐवजी
ऐवजी बोल ना जरा, म्हणजे तुला छान वाटेल. आणि अरे देवा, तुला बोलता सुद्धा येत नाही म्हणजे तू कसं बोलणार बरं? आणि मी तुला कसं सांगणार की मला नक्की काय हवं आहे ते, मी काय करू? आणि अरे देवा, ह्या इतक्या लहान मुलांना का बोलता येत नसेल, म्हणजे यांना जे काही हवं आहे तर ते कसे सांगू शकतात बरं? आणि जर का मला भूक लागली असेल तर मी सांगते. आणि हो हो म्हणजे अर्था, नक्की तुला भूक लागली असेल. आणि जेव्हा मला सुद्धा भूक लागते तेव्हा मला सुद्धा असं मलाच कळत नाही की मी काय करायचे ते होते का तुझे. तेव्हा मात्र आता अर्था रडतच असते. तर अभि आणि अक्षय तेथेच दाराशी कान देऊन उभे असतात. तर अभि आता आपल्या दरवाजाला अगदी कान लावतो आणि या दोघींचं नेमकं काय सुरू आहे ते अगदी ऐकण्याचा प्रयत्न करतो. आता अभिला असं वाटतं की काय करू, नक्की ह्या अक्षयचं काय चाललेलं आहे. तर तो लगेच आतमध्ये जायला निघतो आणि अक्षयला म्हणतो की मी आज चाललो म्हणून. तेव्हा अक्षय आता अभिला धरतो आणि अभ्या नाही, मला एक कळत नाही की नक्की अर्था रडते आहे, परंतु मला एक कळत नाही की रमा नक्की अर्थाला का शांत करू शकत नाही. या अगोदर तर अर्था तिच्याकडे आल्याला शांत होत होती. तेव्हा अभि हा वैतागतो. अभि म्हणतो की का रे तू त्यांच्या मागे लागलास, का त्यांची परीक्षा घेतोस. अक्षय म्हणतो की हे पग मी काही परीक्षा वगैरे घेत नाही, परंतु हे पग या अगोदर सुद्धा रमाने अर्थाला एकदम व्यवस्थित सांभाळलेलं आहे, अगदी न रडून देता. मग तिला हे सर्व का आठवत नसेल. तर अभि म्हणतो की हे पग रमा एका मोठ्या अपघातातून वाचून घरी आलेली आहे, त्यामुळे मला मान्य आहे की नक्की असं काहीतरी घडलं असेल, असं काहीतरी तिला मार बसला असेल की म्हणून तिला काही असं आठवत नाही. म्हणून म्हणतो की मला मान्य आहे, पण मला ही खात्री करून घ्यायची आहे की ती का सांभाळू शकत नाही. तेव्हा अभि म्हणतो की अरे तुला खात्री करून घ्यायची, पण तू त्यासाठी किती भयंकर वागतो हे तुला तुझे कळते का. अरे अर्था आतमध्ये रडते हे तुला कळते का. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे लहान मूल रडत असतात, अजून फक्त 5-10 मिनिट त्याने काही म्हणजे होत नाही, फरक पडत नाही. तर अभि म्हणतो की तुला तुझी परीक्षा घ्यायची असेल तर तू घेत राहा, परंतु मी मात्र आतमध्ये चाललो, मी नाही थांबू शकत. परंतु आता अक्षय पुन्हा अभिच्या हात धरतो. आणखीन फक्त 5 मिनिट आपण तिची वाट पाहूयात. जर अगदी 5 मिनिटात अर्था रडायची नाही थांबली तर आपण मात्र दोघी आत जाऊया. तेव्हा आता अभि अक्षयचं ऐकतो. त्यानंतर मात्र आता इकडे रमाही अगदी म्हणजे ती माही अर्थाला शांत करत असते. अगोदर शांत हो, मी तुला चॉकलेट देईल, प्लीज शांत हो. परंतु आता ही माही अगदी अर्थाला सांभाळण्याचा आणि व्यवस्थित शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्थाने पूर्णपणे आता तिचा स्पर्श ओळखलेला असतो आणि ती काही रडायचं ऐकायला थांबायला तयार नसते. तेव्हा मात्र आता किती खूप असं अर्थाला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्था मात्र काही आता शांत होत नाही. तर आता माहीला खूप असं टेन्शन येते. त्यानंतर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा रमाच्या हाताला धरतो म्हणजे माहीला आणि तिला म्हणत असतो की चल आपल्याला जायचे, कारण तो आता तिला कावेरीच्या घरी घेऊन जायला निघलेला असतो. तेव्हा आता लगेच माहीला खूप टेन्शन येतं. माही म्हणते की कुठे जायचं. अक्षय म्हणतो की हो हो चल मी तुला घेऊन जातो. तेव्हा आता माही मनात म्हणते की क्यूट आंटी आहो का, आता तुमचा मुलगा मला कुठे घेऊन जातोय, नक्की काहीतरी, नाहीतर मी परत त्यात अडकेल. आणि तो तिला आता सरप्राईज देण्याचं ठरवतो. तेव्हा आता जेव्हा ते गाडीत बसतात तेव्हा आता गाडीत बसल्यानंतर आता अक्षय पुन्हा म्हणतो की मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो. हे ऐकल्यानंतर आता माहीला धक्का बसतो, कारण कावेरी बद्दल तिला काही अशी माहितीच नसते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.